महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेड क्राईम ऍक्ट म्हणजेच मकोका कायदा बनवलाय। या कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश आलंय। मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो। एखाद्यावर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात डीएसपी, ग्रामीण भागात डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतो। 180 दिवसापर्यंत पोलिसांना यामध्ये चार्जशीट दाखल करता येते। मकोका लागल्यानंतर 6 महिन्यापर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही। जोपर्यंत गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही। पुढे आरोपींना जामीन मिळणं कठीण असतं। यात 5 वर्ष जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। एका आरोपीवर 2 पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील तेव्हाच हा कायदा लागू केला जातो आणि या कायद्याअंतर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो। तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे। गुन्हेगारी करून आर्थिक फायदा घेतला असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोक्काची तरतूद केली जाते।